सर्वात प्रथम संधिवात म्हणजे काय, तर संधी म्हणजे ज्या ठिकाणी दोन हाडं जुळली जातात त्याला संधी असे म्हणतात. आणि वात म्हणजे ज्या ठिकाणी वात वाढला जातो, वात वाढतो, त्या ठिकाणी वेदना होतात, अशा वेळी त्याला संधिवात असे म्हणतात. संधिवात हा जिथे जॉईंट आहे, जिथे हाडं जुळली आहेत तिथे कुठेही होऊ शकतो. जसे की आपली बोटाची पेर आहेत तिथे सुद्धा दोन हाडं जोडलेली असतात, तर त्या ठिकाणी सूज येणं, वेदना होणं याला देखील संधिवात म्हणतात. किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या ठिकाणी वेदना होणं, सूज येणं याला देखील संधिवात म्हणतात. तर पावसाळ्यामध्ये हा संधिवात का वाढतो? वाताचे गुणधर्म सांगताना असं सांगितलं आहे की वात हा वृक्ष आहे, शीत आहे, लघु आहे, चल आहे, खर आहे. यामध्ये शीतगुण जो वाताचा सांगितला आहे, तर ह्या शीतगुणामुळे पावसाळ्यामध्ये ह्या संधिवाताचे दुखणं वाढते. तर हा शीतगुण कसा येतो? पावसाळ्याच्या आधीचा जो ऋतू आहे म्हणजे उन्हाळा, तर उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असतं, तेव्हा वाताचा वृक्षगुण वाढलेला असतो आणि त्या काळामध्ये उष्णता असते, त्यामुळे तो वाढलेला वात त्रासदायक नसतो. परंतु जसंच उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो, वातावरण बदलतं, पावसाच्या सरींमुळे वातावरण थंड व्हायला सुरुवात होते आणि ह्या थंड वातावरणामुळे उन्हाळ्यामध्ये जो वाढलेला वात असतो तो ह्या थंड वातावरणामुळे अजून वाढतो आणि त्याचा प्रकोप बघितला जातो. म्हणजे प्रकोप म्हणजे आधी तो साचून असतो आणि तो इतका साचून वाढतो की तो मग सांध्यांच्या ठिकाणी दुखणं तयार करतो. तर ह्या काळामध्ये म्हणूनच वाताची बरीचशी दुखणं बघितली जातात. वात कधी कधी वाढतो याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे. दिवसामध्ये सुद्धा वात वाढण्याचा वेगवेगळा कालावधी आहे. पहाटे 2 ते 6 हा वाताचा काळ आहे. तसेच दुपारी 2 ते संध्याकाळचे 6 हा देखील वाताचा काळ आहे. ह्या काळामध्ये वाताचे दुखणे वाढू शकतात. त्यानंतर जे लोक वयस्कर आहेत अशा लोकांमध्ये वात वाढण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच वयाच्या 40-50 नंतर वाताची दुखणे वाढण्याची शक्यता ही जास्त असते. या व्यतिरिक्त संधिवाताची काय काय कारणे आहेत ते आपण बघूयात. पहिलं कारण म्हणजे हाडांची झीज होणं. दुसरं कारण हाडे ठिसूळ होणं. तिसरं कारण म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी झीज होणं. चौथं कारण म्हणजे जे मणके असतात त्या ठिकाणी मणक्यांची जी गादी असते त्याची झीज होणं. पाचवं कारण म्हणजे मणक्यांमधून जे आपल्या नसा बाहेर आलेल्या असतात तर त्यापैकी कुठलीही नस दबणं. जसे की कमरेची जर नस दबली तर कमरेच्या खालचं पायापर्यंतचं दुखणं सुरू होतं, त्याला सायटिका असे म्हणतात. आणि त्यानंतरचं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता.